हमासचा प्रमुख नेता इस्माईल हानियाचा खात्मा करण्यात आलाय। इराण रेव्होल्युशनरी गार्डने ही माहिती दिली आहे। इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये त्याचा खात्मा केल्याची माहिती मिळते। हमास प्रमुखाला ठार मारण्याचा अंतिम निर्णय मंगळवारी दुपारी घेण्यात आला। इस्रायलच्या ठिकाणाबाबत पुष्टी झाल्यावर ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला गेला आणि राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला त्याने हजेरी लावली होती आणि आज पहाटे त्याची हत्या झाली। या शपथविधीला भारताचे प्रतिनिधी म्हणून नितीन गडकरी देखील उपस्थित होते। दरम्यान इस्रायलच्या हवाई क्षेत्राचा काही भाग हा बंद करण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच याचे आता जागतिक स्तरावर परिणाम होताना पाहायला मिळणार आहे। अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, हमासचा प्रमुख नेता इस्माईल हानियाचा खात्मा होणं याचे काय नेमके पडसाद उमटू शकतात? एकंदरीतच आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काय नेमके जे अपडेट आहेत ते मिळत आहेत? दीपक, अतिशय मोठी बातमी आहे, कारण हमासच्या प्रमुखाला आणि ते सुद्धा इराणच्या भूमीवरती ठार करण्यात आलेलं आहे इस्रायली सैन्याकडून। इराणची भूमिका सुद्धा या सगळ्या युद्धामध्ये इस्रायलच्या विरोधात होती आणि अतिशय आक्रमक अशी भूमिका होती इराण रिव्होल्युशनरी गार्डची, आणि त्याच ठिकाणी इराणच्या भूमीवर आज हमासच्या प्रमुखाला मारण्यात आले। इराणचे जे नवे राष्ट्रपती होते त्यांच्या शपथविधी सोहळ्याला हमासचा प्रमुख हानिया उपस्थित होता आणि विशेष म्हणजे भारताकडून नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते भारताचे प्रतिनिधी म्हणून। आणि त्या ठिकाणी संबंधित ठिकाणाची पुष्टी झाल्यानंतर की याच ठिकाणी हानिया थांबलेला आहे हे समजल्यानंतर इस्रायलकडून ऑपरेशन करण्यात आलंय आणि त्यानंतर मग त्यामध्ये इस्माईल हानियाचा मृत्यू झालेला आहे आणि ही माहिती स्वतः इराणी रिव्होल्युशनरी गार्ड, जी इराणचीच एक प्रकारे अप्रत्यक्ष सरकार प्रायोजित सशस्त्र संघटना आहे, त्यांनी याविषयीची माहिती दिलेली आहे। त्यामुळे ही बातमी कन्फर्म झालेली आहे। त्यामुळे आता हे युद्ध पुढे कोणत्या वळणावर जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दीपक, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।